सह्याद्री सहकारी बँकेची निवडणूक लागली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात 4 ते 5 जिल्ह्यांचे राजकारण ढवळून निघाल्याचं चित्र दिसून येत आहे। राष्ट्र सह्याद्रीची टीम पोहोचली थेट साताऱ्यातील माथाडी कामगार काम करत असलेल्या ठिकाणी आणि जाणून घेतल्या इथल्या सभासद व माथाडी कामगारांच्या व्यथा। पहा सभासद व माथाडी कामगारांनी केलेले थेट आरोप। सह्याद्री सहकारी बँकेची निवडणूक लागली असून 18 मेला मतदान आहे। याच माध्यमातून आता आपण पोहोचलो आहोत थेट साताऱ्यातील या पवई नाक्याचे जे महत्त्वाचं ठिकाण म्हणजे माथाडी कामगार असणारे आपल्याबरोबर आहेत आणि या सह्याद्री बँकेचे हे सभासद आहेत। काय मत करतात, कशा पद्धतीने त्यांना बँकेचा लाभ झाला का आणि कशा पद्धतीने ते इथं त्यांचे सर्व पगारही या बँकेत जमा होतो। थोडक्यात आपण त्यांच्याकडून मत जाणून घेऊ की कशा पद्धतीने सह्याद्री बँकेचा कारभार चालतो, त्यांना काय वाटतं। नमस्कार, काय वाटतं तुम्हाला की सह्याद्रीचं काम कसं चालतं, सह्याद्री बँकेचं थोडक्यात काय सांगाल। सह्याद्री खातेदार असून सुद्धा आम्हाला नेट बँकिंगची सुविधा मिळत नाही। तसेच आम्ही 10 वर्ष या बँकेमध्ये आम्ही सभासद आहोत, परंतु आमची एक अशी इच्छा आहे की त्या बँकेतून आम्हाला कोणत्याही प्रकारचं की बाबा RTGS किंवा काय सुद्धा करायचं जर असेल तर आम्हाला या बँकेतून दुसऱ्या बँकेला ट्रान्सफर करावं लागतं आणि तिथून आम्ही नेट बँकिंग करतो। तर आमची अशी एक इच्छा आहे की बाबा आपल्या बँकेतच नेट बँकिंग सुविधा व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही एकजुटीनं एकमत संगमतानं आम्ही येणाऱ्या काळात येणाऱ्या निवडणुकीत आम्ही सह्याद्री परिवार पॅनल यांना आम्ही भरघोस मतानं सहकार्य करू। काय वाटतं तुम्हाला की सह्याद्री बँकेचा कारभार कसा चालला। यांनी सांगितलं की नेट बँकिंग ही अजून या बँकेला नाही। काय वाटतं तुम्हाला, छोट्या छोट्या पतसंस्था आज आधुनिकतेकडे चालल्या, डिजिटल चाललाय भारत होत आणि अजूनही सह्याद्री बँक का मागे राहिली, याचं कारण काय असं तुम्हाला काय वाटतं सभासद म्हणून। मी राजू खान दिलावर सय्यद, मुक्काम पोस्ट दहेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। गेले 25 वर्षापासून मी सह्याद्री नगर कांदिवली पश्चिम येथे राहत आहे। आता मी 2 वर्षापूर्वी 7 स्टार कॉम्प्लेक्स सातारा येथे माझा एक डोळ्यांचा दवाखाना सह्याद्री बँकेच्या बाजूलाच चालू केलेला आहे। ज्यावेळेस मी इथे 2 वर्षापूर्वी सह्याद्री बँकेच्या बाजूला आलो त्याच्यानंतर माझ्या त्या बँकेच्या कारभाराशी मी जवळीक आलो, कारण माझं रोज उठलं की बँकेचं येणं जाणं आहे। माझ्या समोरच अगदी शेजारी बँक असल्यामुळे सगळं मी बघत आहे। आज आपण एक छोटीशी पतसंस्था जरी बघितली की जिचे 1-2 करोड रुपयाचे ट्रान्झॅक्शन आहेत, अशा बँकेमध्ये सुद्धा किंवा पतसंस्थेमध्ये आज ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून व्यवहार केले जातात। पण आपली बँक आज एवढी मोठी बँक असून, माथाडी कामगारांची बँक असून तिथे आज ऑनलाईन होत नाहीये। हा सगळ्यात मोठा बँकेचा बॅकफूट आहे की आपल्याला त्याची गरज आहे। आज कुणीही खिशामध्ये पैसे घेऊन फिरत नाहीये। आज 10 रुपये मारायचे झाले तरी सुद्धा लोक आज फोनच्या माध्यमातून, गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून लोक पेमेंट करतात, पैसे मारतात। आपल्याला प्रत्येक वेळेस जाऊन तिथून बँकेकडे स्वतःचा आपल्याला IFSC कोड नाहीये। त्याच्यामुळं जर आपल्याला NFT वगैरे करायचे असेल तरी समोरच्याला त्याचं कन्फर्मेशन लवकर होत नाही किंवा व्यापाराच्या दृष्टीने जर आज कोणाला पैसे पाठवायचे झाले तरी बऱ्याचशाच अडचणी येतात। आज माननीय श्री अमित साहेबांच्या माध्यमातून सह्याद्री नगरमध्ये मला एक अभिमानानं सांगावंसं वाटतं की जो सह्याद्री नगरचा घराचा प्रश्न तो आमचा आत्मीयतेचा प्रश्न होता। आज अशा ठिकाणी आम्हाला की आज एक स्वतःचं घर मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे। ह्याच्या आधी आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला घर मिळेल का नाही हे सांगता येत नव्हतं, पण वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करून माननीय श्री अमित साहेब व मनोज चव्हाण किंवा सुहास भोटे साहेब असतील किंवा सर्व हाऊसिंगचे आज संचालक मंडळ असेल, ह्यांच्या माध्यमातून आज एवढं मोठं काम झालेलं आहे। आणि परवाच्या दिवशी ज्यावेळेस हा एक मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये पण हे झालं की कमीत कमी जून पासून आपल्याला एक नारळ फोडला जाईल आणि आपल्या घरांचा जो प्रलंबित प्रश्न होता तो मार्ग मोकळा करण्यात येणार आहे। तर एवढं मोठं काम आज माननीय श्री अमित चव्हाण साहेबांनी केलेलं आहे। आज ते कुठलेही सभासद नाही आहेत बँकेचं, पण आपल्या लोकांचे गावाची एक नाळ असल्यामुळं आज उत्तर कोरेगावमध्ये आज जर बघितलं गेलं तर उत्तर कोरेगावमध्ये सगळ्यात जास्त माथाडी कामगार आहेत की जे मुंबईमध्ये होते। आणि आज उत्तर कोरेगावमध्ये एकही ब्रांच सह्याद्री बँकेची नाहीये की ही खूप वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती बँक। तसेच सातारा रोड हा जरी परिसर बघितला तरी तिथेही आज बँकेची गरज होती, कारण एकही ब्रांच सह्याद्री बँकेची नाहीये की ही खूप वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती बँक। तसेच सातारा रोड हा जरी परिसर बघितला तरी तिथेही आज बँकेची गरज होती, कारण कोरेगाव तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त माथाडी कामगार आहेत।
आज आपण कराड किंवा पाटणकडे गेलो तर तिकडच्या लोकांना मुंबई शिवार नाहीये. तिकडची लोक आज चाकरमानी आहेत किंवा ते मुंबईमध्ये कामानिमित्त माताडीचं काम करतात. त्यांचे पगार सगळ्या माताडींचे आज सह्याद्री बँकेमध्ये होतात, पण जाऊन पूर्ण तो पगार काढून दुसऱ्या बँकेमध्ये टाकावा लागतो. हे एक मोठं दुर्दैव आहे. तर मी सर्वांना अशी विनंती करेन की आज आपण सह्याद्री परिवार पॅनल माननीय श्री अमितजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाला किंवा ह्यांच्या नेतृत्वाला आपण आज आम्ही सर्व मान्यता देत आहोत आणि त्यांच्या पाठीमागे आज आम्ही 100% उभे तुम्ही काय राहणार सांगाल आहोत. की कशा पद्धतीने ह्यांनी सांगितलं की सह्याद्री परिवाराला मदत करा, असं त्यांनी एक आव्हान केलं जनतेला, सभासदांना. तुम्ही थोडक्यात काय सांगाल? तुम्ही ज्येष्ठ आहे, जवळून राजकारण पाहिले, या बँकेशी आपली जुनी नाळ आहे आणि आपले बंधूच निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. काय सांगाल थोडक्यात याबाबत? मी रफिक मोमीन, जायगाव ग्रामपंचायत आम्ही सदस्य असून गेली 25 वर्ष मी हे सह्याद्री बँकेचं जवळून राजकारण पाहत आहोत. तर मी थोडं राजकारणातून बोलायचं झालं तर माझं एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये आमचे मित्र आहेत योगेश चव्हाण यांनी एक छोट्याशा गावासाठी की SR फंडातून कमीत कमी भागातील 12 ते 15 गावामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न शेतीचा हा सोडवण्यात आला. पण आत्ताचे विद्यमान चेअरमन हे सह्याद्री बँकेचे चेअरमन आहेत. गेली 20 ते 25 वर्ष माझं गाव त्यांच्या मागे 70 ते 80% त्यांच्या मागं होतं. दहिगाव गाव हे त्यांच्या मागं 70 ते 80% होतं. लोकांना फार मोठ्या अपेक्षा होत्या की हा मोठा माणूस आहे, हा उद्योगपती आहे, हा आपल्या गावासाठी काही नाही काहीतरी करू शकेल. बरोबर. पण घडलं कसं? आम्ही अपेक्षित राहिलो की गेली 25 वर्ष आम्ही अपेक्षा करतोय की एवढा मोठा माणूस आहे, आपण ह्यांच्या पाठीशी प्रत्येक गाव राहतंय की जेणेकरून सह्याद्री बँकेचा एक विकास होईल. आणि आमचं जे गाव आहे, गावापासून एक 7 ते 8 किलोमीटरमध्ये शहापूर त्यांचं गाव आहे. 3 किलोमीटर फक्त शहापूर गाव आहे. पण दहेगाव पासून जर शहापूरला जायचं म्हणलं तर 100% गाडी ही पंक्चर होणार. रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. आम्ही की एक अपेक्षा धरली होती की एवढे मोठे साहेब आहेत, ते आमच्या गावासाठी काही नाही काहीतरी योगदान देतील, काही आपला पैशातून याच्यातून आमच्या छोट्याशा गावासाठी काहीतरी मदत करतील. पण कदापि त्यांनी कोणत्याही मार्गाने आमच्या गावासाठी मदत केली नाही. जर आता आम्ही पाहिलं की अमित चव्हाण हा एक युवा नेता, युवा कार्यकर्ता आमचा आहे, एकदम छोटा आहे, तो माझ्यापेक्षा एकदम लहान आहे, माझ्या जवळचा आहे. तर त्याचं मी पाहिलं की दहेगावसारख्या गावामध्ये की आता मी ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे माझ्या गावात मी 2 विहिरी केल्या. मी 15 वर्ष ग्रामपंचायत सदस्य आहे आणि गावचा आम्ही विकास करत असतो. पण घडतंय असं की पाणी जरा दूषित होतं, लोक दवाखान्यात जास्त आजारी पडायचे, लोकांना त्रास व्हायचा, पाण्यापासून प्रॉब्लेम्स वाढत गेले. म्हणून अमित चव्हाणांनी काय केलं की आमच्या पाण्याचा मोठा प्रश्न जो होता, पाणी शुद्धीकरणाच्या आमच्या गावात टाक्या बसवण्यात आल्या, त्यांच्या माध्यमातून केल्या. आणि बाकीच्या गावांना सगळ्या त्यांनी बॅलर वाटप करणे, हे करणे, हे त्यांचं फार मोठं योगदान आहे. नवा नेता आहे. तर फिल्टर प्लॅन जे आहेत ते आमच्या गावात त्यांनी फिल्टर प्लॅन अमित चव्हाणांनी बसवला गावातला. अमित चव्हाणांनी फिल्टर प्लॅन बसवला. त्याच्यामुळे आमच्या गावातल्या आजारीपणाचे जवळपास 80% लोकांची बचत झाली. म्हणजे विविध सामाजिक कामं अमित चव्हाण यांच्या माध्यमातून होत आहेत. आणि तुमची अपेक्षा होती की पुरुषोत्तम माने साहेबांनी बी हेच करावं, परंतु त्यांनी का केलं नसावं? काय वाटतं तुम्हाला? एवढा मोठा माणूस सामाजिक कामं का करत नसावं? काय वाटतं? 23 वर्ष यांच्याकडे बँक होती. 24 वर्ष असताना सुद्धा त्यांनी हे का केलं नाही? फक्त ते काय करत होते की ज्या वेळेला 5 वर्षांनंतर ज्यावेळेस सह्याद्रीचं इलेक्शन लागायचं त्यावेळेला त्यांना ते सभासद दिसायचे, मग त्यांना ते गाव दिसायचे. माझा तर अंदाज आहे, मी त्यांना पाहिलं बी नाहीये की 5 वर्षांनी ते कधी दहेगावमध्ये आलेत आणि 4 लोकांच्या घरी आलेत, बसलेत आणि काय कसे आहे तब्येत विचारपूस कधीही केलेली नाहीये. पुरुषोत्तमाने कधी विचारपूस केलेली नाही आणि कुठल्याही गावाचा विकासासाठी कधी त्यांचं योगदान नाहीये. कुठल्याही सुखदुःखात मी पाहिलं नाही. आम्ही कुठूनही असलं तरी कोणाच्या सुखदुःखात आम्ही सर्वजण सामील होत असतो, पण विद्यमान चेअरमन कधीही कोणाच्या सुखदुःखात आम्ही पाहिलं नाही. आपल्या बरोबर होते या माताडीमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेले, आता आपण पवई नाक्यावरती
आलो आणि इथल्या माथाडी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर दहेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आपल्यावरही होते. त्यांनी सांगितले की मोठ्या प्रमाणात एक अशी उपेक्षा समजून सांगितली की पुरुषोत्तम माने हे कोणत्याच सुखादुःखात सामील होत नाहीत. फक्त बँकेचं राजकारण आणि निवडणूक लागल्यापुरती पुरुषोत्तम माने हे मुंबईवरून येतात आणि इथे येऊन सभासदांना भेटतात. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, सातारा.